जे आपण या ठिकाणी मला सांगायचं तुम्हाला ती गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केली की कोणी तुमचा फ्रेंड असेल, कोणी तुमचा मित्र असेल जवळचा, ज्याने 11ला क्लास लावलाच नाहीये, आता त्याची अपेक्षा की त्याने 12ला लावला पाहिजे. अजूनही मी बॅनर वगैरे काही लावलं नाहीये आणि बघूया आता बॅनरसाठी पण काय आता मी तयार करणार आहे बॅनर वगैरे. तत्पूर्वी आपली बॅच चालू होऊन दे, म्हणजे बॅनरच्या अगोदर चालू होऊन दे आपली बॅच. सो कारण कसं मी कॉलेजला लेक्चरर आहे त्यामुळे बॅनरबाजी मला अलाउड नाही आहे. ठीक आहे, तर तुमच्या मार्फतच मी त्या ठिकाणी मुलांपर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे, सो प्रत्येकाने आपल्या मित्रांपर्यंत जो पण आपला फ्रेंड असेल त्याच्यापर्यंत पोहोचा. त्याची इच्छा असेल लावण्याची तर त्याला म्हणा पहिल्या दिवसापासून जॉईन कर, कारण हे 12वीचा क्लास आहे. ठीक आहे, 12वीचा क्लास आहे त्यामुळे आपल्याला याच्याकडे इतकं सेन्सिटिव्ह मध्ये पद्धतीने बघायचंय की भयानक, कारण बोर्डाचा पेपर त्याच्यावर आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे, चलो. सो आता जाऊ आपण आपल्या चॅप्टरकडे. काल आपण त्या ठिकाणी गेलो, सेक्स लॉ बघितला. ओके नाही, आता आपल्याला बघायचं आहे ॲव्होगाड्रोज लॉ. ठीक आहे, काल आपण ॲव्होगाड्रोज पर्यंत पोहोचलो होतो पण टाइम झाला होता, तर आपण बघणार आता ॲव्होगाड्रोज लॉ. आणि याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचंय तर प्रत्येक लॉ मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचं त्या ठिकाणी रिलेशनशिप आहे. तर ॲव्होगाड्रोज मध्ये आपल्याला व्हॉल्यूम आणि अमाऊंट रिलेशनशिप सांगायचे. अमाऊंट म्हणजे काय? एस, अमाऊंट ऑफ मॅटर. अमाऊंट ऑफ मॅटर इट इज इन अ मोल. आणि व्हॉल्यूम साठी व्ही. सो आपल्याला व्ही आणि एन मधलं रिलेशनशिप त्या ठिकाणी दाखवायचंय. आणि व्ही आणि एन मधलं रिलेशनशिप आपल्याला अवोगाड्रो या सायंटिस्ट ठिकाणी सांगितलेलं आहे. सो काय सांगितलं त्यांनी बघूया आपण. चला, तर अकॉर्डिंग टू द अवोगाड्रोज द इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड द प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बघा त्याचं म्हणणं काय पडते, कुठला पण गॅस घ्या तुम्ही, कुठला पण गॅस घ्या, एनी गॅस, द इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस. किती गॅसेस आहे? 11 गॅस आहे. आपण बघितलं ऑलरेडी. 11 आपल्या पिरियॉडिक टेबल मध्ये फक्त 11 गॅसेस आहे. 11 प्रकारचे गॅसेस आहे. सो इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल दॅट गॅसेस अंडर द सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर व्हॉल्यूम. टेम्परेचर आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. सेम म्हणजे काय? कॉन्स्टंट. ओके, सेम म्हणजे काय बेटा? कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट आणि व्हॉल्यूम सुद्धा कसा असणार आहे? इक्वल. आता लक्ष द्या, आता समजून घ्या या ठिकाणी हायड्रोजन गॅस आहे. लक्ष द्या, याचं ऍप्लिकेशन काय? हायड्रोजन गॅस आहे, याचा व्हॉल्यूम काहीतरी 10 लिटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एमसीक्यू ला कामाचा प्रश्न बरं का. ऑक्सिजन गॅस आहे, याचा व्हॉल्यूम त्या ठिकाणी 10 लिटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हेलियम गॅस आहे, तर याचा पण या ठिकाणी 10 लिटर व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, मग आता या सर्वांचा व्हॉल्यूम जर सारखा असेल तर या सर्वांचे नंबर ऑफ मोल कसे असतील? नंबर ऑफ मॉलिक्यूल कसे असतील? सारखे असतील, कारण याच्यामध्ये व्हॉल्यूम सारखा आहे बघा. जर एखाद्या म्हणजे गॅसेस मध्ये जर सेम व्हॉल्यूम असेल तर त्या गॅसचं काय सारखं असतं अजून? तर त्याचा नंबर ऑफ मॉलिक्यूल सारखे असतात. लक्षात ठेवा. सो जर तुम्हाला सांगितलं गेलं की याचा नंबर ऑफ मॉलिक्यूल इतका आहे, याचा नंबर ऑफ मॉलिक्यूल इतका आहे, म्हणजे नंबर ऑफ व्हॉल्यूम इतका आहे, आणि तुम्हाला एखाद्याचा नंबर ऑफ मॉलिक्यूल दिलेला असेल. ओके, एखाद्याचा तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्यूल दिलेला असेल, त्यांचे व्हॉल्यूम इक्वल आहे आणि एखाद्याचं तुम्हाला मॉलिक्युल्स दिलेले असतील, नंबर ऑफ मॉलिक्यूल, तर बेटा पटकन तुमचं काम होईल ना. सो सगळ्यांचं व्हॉल्यूम जर सारखं असेल तर सर्वांचं नंबर ऑफ मॉलिक्यूल पण काय असणार बेटा? यस, सारखं असणार. सो व्हॉल्यूम्स आर इक्वल, the number of molecules also equal at the same temperature at the same pressure. So according to this that is the V is directly proportional to number of molecules. Okay, number of moles or number of molecules. So this happens at constant same म्हणजे constant ना, at constant temperature and at constant pressure. आलं लक्षामध्ये? ओके, सो आता याचं जर आपण पुढे गेलो तर काय होईल तुम्हाला तर माहितीच आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येईल त्याच्यामध्ये आणि तो असणार बेटा के. सो व्ही इज इक्वल टू के मल्टिप्लाय बाय एन. ओके नाही, सो व्ही इज इक्वल टू के एन. सो दिस इज अ इक्वेशन नंबर, आपण याला 4 म्हटलं त्यांनी, पण आपल्याला इक्वेशन नंबर बघा, लॉ आहे ना बेटा, लॉ येतात तशी इक्वेशन आहे. पहिला लॉ पहिला इक्वेशन, दुसरा लॉ दुसरा इक्वेशन, तिसरा लॉ
चौथं इक्वेशन असं त्याच्यावर 4 नंबरचं इक्वेशन आणि म्हटलेलं आहे. आपण याला 1 नंबरचं इक्वेशन म्हणू शकतो. हा लक्षामध्ये याला आपण 1 नंबरचं इक्वेशन, यासाठी 1 नंबरचं इक्वेशन आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, we know that the number of molecule in 1 mole of gas is 6.022 multiplied by 10 to the power 10 to 3. This is also called as Avogadro's law. आपण हे आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे. सो 1 मोल गॅस मध्ये किती मॉलिक्यूल असतात? सो 1 मोल इज इक्वल टू दिस 6.022 multiplied 10 to the power 23 molecule, and that value is called as Avogadro's value. What is this? This is the Avogadro's value, that is denoted by Na. This is denoted by Avogadro's number is denoted by Na, this symbol beta. Okay, so remember this point. The Avogadro's number is denoted by Na. The Na means Avogadro's number. Okay, and याची व्हॅल्यू किती बेटा? 1.022 multiplied by 10 to the power 23. So standard temperature and standard pressure means, बघा स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे काय रे? तर 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय? 273.15 केल्विन इज कॉल्ड एज स्टँडर्ड टेम्परेचर. अँड व्हॉट विल बी द प्रेशर ऑफ स्टँडर्ड प्रेशर बेटा? 1 bar means standard pressure, or 10 to the power 5 Pascal. So 1 bar is equal to how many Pascal? See, 1 bar is equal to 10 to the power 5 Pascal. समजलं? हे प्रेशरचे युनिट्स आहे बाळा. ठीक आहे. सो स्टँडर्ड प्रेशर 1 बार असतं किंवा 10चा घातांक 5 पास्कल असतं, आणि त्या ठिकाणी 273.15 केल्विन, दॅट इज 0 डिग्री सेल्सिअस स्टँडर्ड टेम्परेचर त्या ठिकाणी असतं बेटा. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, स्टँडर्ड प्रेशर अँड स्टँडर्ड टेम्परेचर याला असं म्हणतात, ते याला असं लिहिलं जाते STP. What is STP? Standard temperature and pressure. So at STP म्हटलं तर प्रेशर एवढं येतं, टेम्परेचर एवढं येतं बेटा. ठीक आहे. सो टेन्शन घ्यायचं नाही. ऍट STP न्यूमरिकल मध्ये STP हा वर्ड आपल्याला बरंच काही सांगून जातो. काय सांगतो तो? की टेम्परेचर मित्रा 0 घे डिग्री सेल्सिअस मध्ये किंवा 273.15 केल्विन घे, आणि प्रेशर किती घे? 1 बार घे किंवा 10चा घातांक 5 पास्कल घे. ठीक आहे. लक्षात ठेव. ऍट STP, ओके, बघा मी तुम्हाला बोललो ना, ते दिलेलं असतं पुढे. ऍट STP द मोलर व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस, पुढे येणारच आहे. an STP molar volume of an ideal gas or combination of ideal gas is 22.70198 लिटर पर मोल. म्हणजे मोलर व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस. लक्षात ठेवा, मोलर व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस किती राहतो? तर मोलर व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस, ठीक आहे बेटा, द मोलर व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस इज 22.70198 लिटर पर मोल. एवढं असतं बघा. ठीक आहे. मोलर व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस डायरेक्ट फिक्स डोक्यात ठेवा. मोलर व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस फिक्स कुठे, केव्हा? STP कंडिशनला. स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर असताना एखाद्या आयडियल गॅस, आता आयडियल गॅस काय ते तुम्हाला पुढे येणारच आहे, तुम्हाला माहित पण येते. जो गॅस हे सगळे लॉ ओबे करतो त्याला म्हणायचं आयडियल गॅस. हा, जो गॅस बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगाड्रोज लॉ ओबे करतो, ठीक आहे, त्याला म्हणायचं बेटा आयडियल गॅस. आणि हा आयडियल गॅसचा जो व्हॉल्यूम असतो तो 22.7, तुम्ही याला 22.7 असं लक्षात ठेवा. 22.7. ठीक आहे. बाकी ते एरर पुढचा जो फिगर आहे ते तुम्ही विसरला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. 22.7 लिटर पर मोल. चला, प्रत्येकाने याचा काय करा, आता स्क्रीनशॉट घेऊन टाका. आपण याच्यामध्ये अवोगाड्रोची व्हॅल्यू किती असते ते बघितलं, STP म्हणजे काय ते बघितलं, अवोगाड्रोचं इक्वेशन आपण बघितलं. हे अवोगाड्रोचं इक्वेशन बेटा V = KN. ठीक आहे. चला, प्रत्येकाने याचा घेऊन टाका स्क्रीनशॉट. ओके बेटा, घेऊन झालेला. यस सर. चलो नेक्स्ट.
आता बघा, आता आपल्याला डेरिव्हेशन डिराइव्ह करायचं याच्यामध्ये. तर नंबर ऑफ मोल, द नंबर ऑफ मोल कसं काढतात रे, कोण सांगेल मला? नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय असतो? नंबर ऑफ मोल ऑफ गॅस कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. हा यस, मास अपॉन मोलर मास. यस, मास अपॉन मॉलिक्युलर मास. ओके नाही. सो एन इज इक्वल टू स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. सो या ठिकाणी स्मॉल एम काय, मग स्मॉल एम इज अ मास ऑफ गॅस अंडर इन्व्हेस्टिगेशन. ज्याच्यावर आपण प्रयोग करतोय तो गॅस. अंडर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, ज्याच्यावर आपण प्रयोग करतोय तो गॅस, त्याचा मास. आणि स्मॉल कॅपिटल एम इज इक्वल टू मोलर मास. बरोबर आहे. तर नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. दॅट्स वाय स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. सो ही जी स्मॉल एम ची व्हॅल्युएशन आहे ही आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. त्याला इक्वेशन नंबर तो 4 म्हणतोय. ठीक आहे, ठीक आहे, आपण त्याला 1 म्हणूया. आपण भरलं ना 1 नंबरचं इक्वेशन. सो आपण ही जी व्हॅल्यू आहे, एक मिनिट, आपण ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहे बेटा. ठीक आहे, सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यूज इन द इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय आहे इथे लिहून घेतो मी. v इज इक्वल टू k मल्टिप्लाय बाय n. ठीक आहे ना, ते इक्वेशन मागच्या स्लाइडला आहे ना. मग आपल्याला आता काम आहे की नाही, इक्वेशन 1 मध्ये पुट करणे. मग इक्वेशन 1 दिसलं पाहिजे आपल्या समोर. तर इक्वेशन 1 समोर आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला काय करायची आहे, n ची व्हॅल्यू पुट करायची. सो काय व्हॉट हॅपन, सो k इज इक्वल टू v इज इक्वल टू k स्मॉल m अपॉन कॅपिटल m. सो याच्यामध्ये कसं व्हॅल्युएशन आहे बेटा, सो v इज इक्वल टू k मल्टिप्लाय बाय स्मॉल m अपॉन कॅपिटल m. ठीक आहे, स्मॉल m अपॉन कॅपिटल m. मग आता याच्यामध्ये स्मॉल m अपॉन कॅपिटल m घेतला तुम्ही. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं माहिती का, हा जो कॅपिटल m आहे, हा कॅपिटल m वाटत नाही. ठीक आहे ना, वाटला पाहिजे तो. आता वाटतोय तो, आहे ना. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, हा जो कॅपिटल m आहे हा इकडे न्यायचा आणि हा विला इथे आणायचा. ठीक आहे, बघा मग काय होईल, मग कॅपिटल m इज इक्वल टू k स्मॉल m अपॉन कॅपिटल V. बघा, मास अपॉन व्हॉल्यूम. अरे यार, मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं, बोल रे, कोणी पण बोलत चला, पटापट बोलत चला. मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं? डेन्सिटी. बरोबर, मास अपॉन व्हॉल्यूम काय असतं बेटा, डेन्सिटी असते. सो या ठिकाणी कॅपिटल m इज इक्वल टू काय आलं मग, यस, k मल्टिप्लाय बाय d. सो m इज इक्वल टू kd. कसं आलं हे लक्षात ठेवा. आपण याच्यामध्ये थोडस n व्हॅल्यू पुट केली आपण इक्वेशन 1 मध्ये. अवोगाड्रोच्या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू पुट केली. तर याच्यावरून काय ठरलं, तर याच्यावरून असं ठरलं बेटा की डेन्सिटी जो असतो तो मोलर मास शी संबंधित आहे. डेन्सिटी आणि मोलर मास याचा संबंध आहे याच्यामध्ये. ठीक आहे, सो डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास ऑफ द गॅस. याच्यावरनं आपल्याला असं दिसतंय. ठीक आहे, सो तुम्हाला जर हे समजलं असेल तर तुम्ही याचा घेऊन टाकाय स्क्रीनशॉट. आता मी जे तुम्हाला रेडीमेड देतोय ते पण बघा. तुम्ही पहिले याचा घेऊन टाका तुम्ही स्क्रीनशॉट. हा, अगोदर तुम्ही याचा घ्या स्क्रीनशॉट. ओके, घेतला? हो सर. ओके, बघा आता त्याच्यामध्ये v इज इक्वल टू के एम अपॉन कॅपिटल एम. हा, तो एम तिकडे शिफ्ट केला आपण, के एम अपॉन व्ही. एम अपॉन व्ही चं काय आलं मग, डी आलं. आपण तेच घेतलेलं आहे, काय दुसरं काही घेतलं बेटा आपण. एम इज इक्वल टू काय आला, केडी कसा आला, तो केडी तिथे पण केडी आला होता, आता पण केडी आला. ठीक आहे, तर यामध्ये डी म्हणजे काय बेटा, डेन्सिटी आहे. सो या इक्वेशन आपलं काय ठरलं बेटा की डेन्सिटी जी असते बेटा ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते टू इट्स मोलर मास. सो डेन्सिटी ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास ऑफ द गॅस. चला प्रत्येकाने घ्या बरं आता स्क्रीनशॉट. सो प्रत्येकाच्या शेवटी आपण डेन्सिटी डिटरमाइन करतोय बघा याच्यामध्ये. प्रत्येकाच्या शेवटी आपण डेन्सिटी काढतो आहे.
हा, आता मला तुम्हाला प्रश्न आहे कोणा सगळं समजलं ना तुम्हाला? हो सर. हा, हे बघा, घाई तर होत नाही ना? घाई मी करत नाही बरं का. जे सोपं आहे ते तेवढं तुम्हाला वेळ देईल मी. हा, आणि हळूहळू का ना हो, आपण या चॅप्टरला आता कम्प्लिशन कडे जातोय आपण. हा, ठीक आहे, चल आज जो आपण पुढच्या लॉ कडे, ज्याचं नाव बेटा आयडियल गॅस इक्वेशन. एक मिनिट, फक्त एकच मिनिट. बघा, आता आपल्याला जायचं बेटा आयडियल गॅस कडे. बरं, आयडियल गॅस इक्वेशन आणि माझ्यामध्ये आयडियल गॅस आहे, तर याच्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन हळूपणे घ्यायची बेटा. ठीक आहे. सो व्हॉट इज माय आयडियल गॅस? सो अ गॅस दॅट फॉलोज बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड अव्होगाड्रोज लॉ स्ट्रिक्टली. प्लीज लॉ लक्षात ठेव. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, अव्होगाड्रोज लॉ. गे लुसेक लॉ नाही. हा, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि अव्होगाड्रोज लॉ याला जो फॉलो करतो, स्ट्रिक्टली फॉलो करतो, प्रत्येक गोष्ट तो याची फॉलो करतो, त्याला आपण म्हणतो आयडियल गॅस. ओके नाही? एखादा स्टुडंट असतो बघा, ओके नाही, तो आयडियल असतो. तो प्रत्येक गोष्ट सरांची काय करतो, फॉलो करतो, स्ट्रिक्टली फॉलो करतो, टाइमपास म्हणून नाही. तर तो स्टुडंट पुढे जाऊन काय बनतो? आयडियल सोल्युशन, आयडियल बनतो तो. कळलं का? दुसऱ्यांसाठी तो आयडियल बनतो. बरं, मला टीचरांचा जो एम आहे तो काय असतो बेटा? आपल्या स्टुडंटला घडवणं. बरोबर की नाही? स्ट्रिक्टली. आता हे हातामध्ये नाही बेटा आपल्या, की तो स्ट्रिक्टली फॉलो करतो की नाही. जो विद्यार्थी स्ट्रिक्टली फॉलो करतो तो काय बनणार? आयडियल सोल्युशन, आयडियल गॅस बनणार तो. कळलं का? सो तुम्हाला पण आयडियल बनायचं असेल पुढे जाऊन, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितल्या जाते प्रत्येक टीचरांकडनं. जो पण असेल, कॉलेजमधले असतील, या ठिकाणी क्लासमध्ये असतील, त्या प्रत्येकाचा जो लॉ असतो, प्रत्येकाच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, तुम्ही जर फॉलो केला स्ट्रिक्टली, स्ट्रिक्टली त्याच्यामध्ये बिलकुल, तर तुम्ही त्या ठिकाणी आयडियल वर्क करता बेटा. आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचं इक्वेशन, त्याचं आउटपुट 100% मिळणार आहे. ठीक आहे. सो सच गॅस इज हायपोथेटिकल. असा कुठलाच या ठिकाणी गॅस नाही अस्तित्वामध्ये की जो बॉइल्स लॉ पण फॉलो करतो, चार्ल्स लॉ पण फॉलो करतो, ॲव्होगाड्रोज लॉ पण फॉलो करतो. सो इट इज अ हायपोथेटिकल. म्हणजे काय तर गृहित, म्हणजे गृहित केलेलं आहे याला, असं अझ्युम केलेलं आहे की असा गॅस आहे, पण असा गॅस कुठेच नाही अवेलेबल. सो the three laws can be combined together in a single equation. जर आपण हे तिघं लॉ एकत्र केले, बरं का, या तिघं लॉची इक्वेशन आपण एकत्र केले आणि सिंगल इक्वेशन तयार केलं, तर त्या तिघं लॉ पासून बनवलं गेलेलं जे सिंगल इक्वेशन आहे, त्या इक्वेशनला आपण म्हणणार आहे बेटा आयडियल गॅस इक्वेशन. द थ्री लॉ कॅन बी कंबाईन टुगेदर in a single equation and that single equation is called as ideal gas equation. So तुम्हाला माहितीच आहे की बॉइल्स लॉ काय असतो, तर व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ओके नाही? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल. व्हॉट इज चार्ल्स लॉ? The Charles law is at constant pressure and temperature, the volume is directly proportional to temperature. ठीक आहे. and Avogadro's law काय बेटा? So Avogadro's law काय बेटा? तर at constant pressure and temperature the volume is directly proportional to. सर इथं मोलार मास पाहिजे ना? हा ताई, कुठे बेटा? इथे का? इथे इथे म्हणतो प्राची, इथे म्हणते तू मोलार मास इथे? हो सर. नाही नाही, इक्वेशन जे स्टार्टचं होतं बेटा, स्टार्टचं इक्वेशन होतं ना, व्हॉल्यूम इक्वल व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि नंबर ऑफ मॉलिक्युलला ते काय म्हणतात? एन म्हणतात. या हो सर, समजलं. हॅलो, ओके ना? हो सर. या ठिकाणी त्यांनी नंबर ऑफ मॉलिक्युल्सला एन म्हटलं बेटा. ठीक आहे, या कंडिशन मध्ये. कारण हे जे सायंटिस्ट आहे अवोगाड्रोज, यांनी नंबर ऑफ मॉलिक्युल साठीच एन वापरलाय. ऍक्च्युली तुझं मनामध्ये बरोबर झालं की एन सर, एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स आहे. बट आपल्याला अवोगाड्रोने जे सांगितलेलं आहे, तो बोलतो की एन वापरा, बट एनचं मिनिंग त्याने नंतर काय केलं माहिती का? एनला त्याने नंबर ऑफ मोल म्हणूनच घेतलं, त्याने नंबर ऑफ मॉलिक्युल म्हणून घेतलं नाही. ठीक आहे.
फक्त त्याने स्टेटमेंट मध्ये काय केलं, नंबर ऑफ मॉलिक्युल वापरलं, पण ऍक्च्युअली त्याने काय केलं, नंबर ऑफ मोलच घेतलं त्याच्या इक्वेशन मध्ये, मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये. सो बघा आता याच्यामध्ये तिघांमध्ये काय कॉन्स्टंट आहे बेटा, व्हॉल्यूम, व्हॉल्यूम आणि काय, व्हॉल्यूम. आता जर याच्यामध्ये एक जर टर्म व्हॉल्यूम सारखी असेल तर बेटा मग काय रे, तर व्हॉल्यूम इज, मग आता यांना कंबाईन कर बरं, काय, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी and inversely proportional to P. Okay, so V is equal to मला आता constant, and that constant is a ideal gas equation constant, sorry ideal gas constant, that is R. R हा काय बेटा constant आहे आणि R NT upon P. आता मी नेतो तिकडे P, तो P तिकडे नेल्यावरती काय होईल बेटा, बघा तो P तिकडे केला आपण शिफ्ट, तो P तिकडे शिफ्ट केल्यावरती काय होईल मग, N R आणि T. एक मिनिट, हा N जर आपण तिकडे शिफ्ट करतोय, आवाजामध्ये काही प्रॉब्लेम तर येत नाही माझ्या, ओके ना. सो बघा, ओके सर, हा ओके, हा. सो PV इज इक्वल टू NRT, शेवटी हे इक्वेशन आहे बघा, ठीक आहे. मग याच्यामध्ये जो R आलेला आहे की नाही, द R इज कॉल्ड एज गॅस कॉन्स्टंट. आपल्याला हे आपण मागच्या चॅप्टर मध्ये पण, म्हणजे सम बेसिक कॉन्सेप्ट मध्ये पण बघितलं. डबल आलेला, आता बघा डबल आलं तर मी घेईलच, असं नाही की झालं होतं मग घेतलं नाही, असं होणार नाही बेटा. कारण काय, हा या चॅप्टरचं कंटेन आहे, ज्या चॅप्टरचं जे कंटेन आहे ते रिपीट जरी झालं तरी मी घेईल, कारण कसं आहे तेवढं माझ्या विद्यार्थ्याचं रिव्हिजन होईल, ठीक आहे ना. सो या ठिकाणी जो R आलेला बेटा, तर R इज अ गॅस कॉन्स्टंट, सॉरी R इज अ गॅस कॉन्स्टंट या ठिकाणी, आणि PV इज इक्वल टू NRT. बोल, PV इज इक्वल टू NRT काय आलं मग, इज अ गॅस कॉन्स्टंट, सॉरी इज अ ideal gas equation. So PV is equal to this equation number 1 is called as, this is an ideal gas equation, लक्षात ठेव. This is an PV is equal to NRT बर का, the PV is equal to NRT is called as ideal gas equation. ठीक आहे, हा एक आयडियल गॅस इक्वेशन बघा, लक्षात ठेव. दिसतंय ते लिहिलेलं, बॉटमला लिहिलेलं दिसतंय ना. हो सर. हा हो सर. प्रत्येकाने, येस प्रत्येकाने आता काय करा बेटा, लक्षात ठेवा आयडियल गॅस हा एक हायपोथेटिकल गॅस आहे. हायपोथेटिकल म्हणजे एक गृहीत केलेलं, ओके. आणि याच्यापासून, या तिघ लॉ पासून जे आपण इक्वेशन बनवतो त्या इक्वेशनला आपण म्हणतो बेटा PV इज इक्वल टू NRT, आणि त्याला आपण नाव दिलेलं आहे आयडियल गॅस इक्वेशन. चला प्रत्येकाने याचा घेऊन टाका स्क्रीनशॉट. आणि त्या R ला अजून एक नाव दिले गेले, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. म्हणजे याचं नावच तसं आहे. एक मिनिट थांबा, पारपा डबल घेऊन टाका गॅस, त्याचा एक स्क्रीनशॉट. युनिव्हर्सल म्हणजे युनिव्हर्सल तुम्हाला माहिती आहे ना, पुऱ्या जगामध्ये गॅस कॉन्स्टंट आपण R घेतो, म्हणून त्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. व्हेरी गुड, अरे वा, बघा किती सुंदर होते ना सायंटिस्ट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, ओके. दॅट कॉन्स्टंट इज यूज इन द युनिव्हर्स कॉन्स्टंटली, दॅट्स व्हाय कॉल्ड एज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सो चला घेऊन टाकायचा स्क्रीनशॉट, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण बॉयल्स लॉला, चार्ल्स लॉला आणि ॲव्होगाड्रोज लॉला कंबाईन केलं, आणि आपल्याला शेवटी असं सुंदर असं इक्वेशन त्या ठिकाणी मिळालं, आयडियल गॅस इक्वेशन. आणि हे तुम्हाला इक्वेशन तुम्हाला फिजिक्स मध्ये पण येईल बेटा, ठीक आहे ना, कायनेटिक थेअरी मध्ये, ठीक आहे. सो कायनेटिक थेअरी ऑफ गॅस त्याच्यात तुम्हाला येणार येते, आणि तुम्हाला त्या ठिकाणी पण अशाच प्रकारच्या थोड्याफार गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी टीचर शिकवतील, तुम्हाला फिजिक्स वाले टीचर, ठीक आहे. चला जाऊ आपण आपल्या पुढच्या कन्सेप्ट कडे, चला जाऊया आपण. आयडियल गॅस इक्वेशन त्या ठिकाणी आपण बघितलं, अशा प्रकारचं ते इक्वेशन होतं, ठीक आहे.
PV is equal to NRT, R is called as gas constant and but it is same for all gas. म्हणजे हे जे गॅस कॉन्स्टंट बघा हे सर्वांसाठी सारखं असतं बघा. आता गॅस कॉन्स्टंटच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे. तर लिटर एटीएम मोल बघा, लिटर एटीएम पर मोल पर केल्विन मध्ये याची व्हॅल्यू किती असते 0.0821 0.0821 गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू लिटर एटीएम पर मोल पर केल्विन मध्ये इतकी असते. त्याच्यानंतर लिटर किलो पास्कल बघ रे, लिटर किलो पास्कल पर मोल पर केल्विन आर ची व्हॅल्यू असते बेटा 8.314. या दोन व्हॅल्यू खूप वापरता बरं का. त्या पहिल्या दोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या युजेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती लक्ष द्यायचंय. फर्स्ट टू व्हॅल्यूज मोस्टली दे आर युजेबल इन न्यूमरिकल्स. सो 0.0821 लिटर मध्ये लिटर एटीएम असेल दिलेलं तर, आणि त्याच्यानंतर लिटर किलो पास्कल बघा, लिटर किलो पास्कल मध्ये दिलेलं असेल काही तर लिटर म्हणजे काय व्हॉल्यूम, किलो पास्कल म्हणजे काय प्रेशर. सो व्हॉल्यूम इन लिटर आणि प्रेशर इन किलो पास्कल, देन व्हॅल्यू घ्यायची आरची. जर व्हॉल्यूम दिलाय लिटर मध्ये आणि प्रेशर दिलंय एटीएम मध्ये तर हे घ्यायचं बेटा, ठीक आहे. 0.0821 आर ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर व्हॉल्यूम दिलाय लिटर मध्ये आणि प्रेशर दिलंय बाळा MM मर्क्युरी मध्ये है ना, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, तर तेव्हा आर ची व्हॅल्यू 62.4 62.4 इतकी घ्यायची बेटा पर मोल केल्विन, पर मोल पर केल्विन. सो प्रत्येकाने या जे मी तुम्हाला आता गोल करून दाखवलं, ठीक आहे ना, अपॉन मोल पर केल्विन, अपॉन मोल पर केल्विन आणि अपॉन मोल पर केल्विन हे आहे कॉन्स्टंट. त्यानंतर लिटर 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 हे पण आहे कॉन्स्टंट. अरे प्रश्न फक्त आता कोणावर येऊन टपलेला आहे आता, एस डिफरन्स आहे कोणामध्ये फक्त भैया, प्रेशर में डिफरन्स आहे बघा. युनिट ऑफ प्रेशर एटीएम, किलो पास्कल, MM ऑफ मर्क्युरी हे फक्त डिफरंट आहे, बाकी सगळे सारखे बेटा. बघा प्रत्येकामध्ये बघा तुम्ही, व्हॉल्यूम सारखा आहे लिटर लिटर लिटर, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे केल्विन केल्विन केल्विन, नंबर ऑफ मोल 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 मोल, प्रेशर फक्त बदललं, प्रेशर बदलतंय बेटा, डायरेक्ट आर ची व्हॅल्यू बदलते बेटा, ठीक आहे ना. प्रेशर एटीएम मध्ये घेतलं की आर बदलला, प्रेशर किलो पास्कल मध्ये घेतलं आर बदलला, प्रेशर MM ऑफ एच मध्ये घेतलं तर डायरेक्ट व्हॉल्यूम आर बदलतोय. सो आर ची व्हॅल्यू त्या ठिकाणी त्या प्रेशरच्या युनिटवर डिपेंड आहे बेटा. तुम्हाला समजलं असेल ते, ठीक आहे. तर प्रत्येकाने या टेबलचा घेऊन टाका. अत्यंत सुंदर असा टेबल आहे, ठीक आहे, बढिया टेबल आहे आर साठी. या दोन पहिल्या व्हॅल्यू महत्वाच्या, लक्ष द्या. फर्स्ट टू व्हॅल्यूज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चलो घेतला बेटा स्क्रीनशॉट. नेक्स्ट, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती का, कंबाईन गॅस लॉ. लक्ष दे, कंबाईन गॅस लॉ आपल्याला प्रूव्ह करायचा. तो ऑलरेडी पूर्ण समज दिसतो तुम्हाला, ओके नाही. आता बघा, जर आपण याच्यामध्ये एक गोष्ट कन्सिडर करतोय, कुठली गोष्ट कन्सिडर करतोय आपण, टेम्परेचर व्हॉल्यूम प्रेशर. लक्ष दे, टेम्परेचर व्हॉल्यूम प्रेशर, ओके, of a fixed amount of gas varies from T1 V1 to T1 V1 P1 to T2 V2 P2. मग कळतं का याच्यामध्ये दोन गॅस घेतले किंवा गॅस घेतलाय, त्याची इनिशियल कंडिशन आहे, त्याच्यामध्ये इनिशियल कंडिशनला काय बेटा, टेम्परेचर T1, व्हॉल्यूम V1 आणि प्रेशर P1, याच्यामध्ये आपण काहीतरी चेंज केला, मग झाला की नाही मग चेंज. मग टेम्परेचर बदललं, व्हॉल्यूम बदललं, प्रेशर बदललं. म्हणजे स्टार्टिंगला इनिशियल कंडिशनला ओके, इनिशियल कंडिशनला बेटा T1 V1 P1. आफ्टर सम प्रॅक्टिकल काहीतरी प्रयोग केला आपण याच्यावरती आणि मग काय झालं रे, त्याचं टेम्परेचर बदल